अवधूत, अरे काळो काय? अमेया, 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 अमेया. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. अमेय, 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 दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. हे दोघं संपले. आता तू बाबा, काय झालं? काही नाही. बरे आहेत ना? मी वखारीत जाऊन येतो. प्रश्न तू तर उत्तर मी, आधी तू तर नंतर मी. अनंत आकाश आणि अथंग समुद्र तू, तर त्याला जोडणारा क्षितिज समांतर मी. भागीरथ सम चंचल तू, अलकनंद सम शांत मी. होई संगम जेव्हा आपुला, तू होशी गंगा, तर तुझा घाट मी. पार्वती तू, राधा तू नि सीता तू, माझ्यासाठी हे सगळंच तू. भोळा मी, नटखट मी आणि आदर्श मी, तुझ्यासाठी हे सगळंच मी. एक आठवणीची रात हळुवार मिठीत आली, तुझे चंद्रमुख मला, तुझे चंद्रमुख मला. सतत चांदण भूल घाली, क्षणभर नाथ जोडून मला एकटा करून गेला. नेहमीचा तो चंद्र आज दिसेनासा झाला. काय आहे? नॉर्मल आहे. काय नॉर्मल आहे? ते काय नाही. तू इकडे काय करतोयस? रामदेव आजोबा म्हणजे वेळ सवट कविता लिहितात रे. आम्ही दर्द आहे म्हणजे दर्द आहे रे भाई, दर्द आहे. कानपाट फोडीन. काय हे बघ, तू ना कविता वाचायला या माळेवर येत जाऊ नको प्लीज. का? का म्हणजे ते सगळं जाऊ दे रे. अवधूत कुठे आहे? अवधूत कुठे? अरे मलाच काय विचारतोयस? अवधूत कुठे आहे? अरे खाली असेल रे, अरे अख्खं घर बघितलं नाहीये कुठेच. डब्याला गेला असेल. अरे तिकडे पण नाहीये. तिकडे पण नाही. हा, मग अवधूत गेला कुठे?
देवीचं दर्शन घ्यायला आलो होतो. झालं दर्शन. आता मी पुढच्या कामाला मोकळा. मी तुला बोलले होते ना, माझ्या बाबांचा भाचा तो हाच. अवधूत. अवधूत. आणि ही माझी मैत्रीण हर्षा. हर्षा. हाय. हॅलो. ही ना शिकायला हॉस्टेलमध्ये होती, आता परत आली. आता परत नाही ना जाणार? कुठे? नाही म्हणजे शिक्षण झालं ना, मग आता परत हॉस्टेलला नाही ना जाणार? नाही, हॉस्टेलला नाही जाणार, पण आता इथून निघते. अवधूत, संकेत आणि अमेयला घरी नाश्त्याला घेऊन या. आई वाट बघते. हो. चल. चला पटापट जाऊया मस्त नाश्ता करूया. तेव्हा मामाचं घर आहे ना, मामाचं घर आहे. ए, हा आयटम कोण आहे? अरे तो तुझाच आहे, तो मंदिरातला आयटम. हे मामासमोर काय पचकू नका. वाट लागली आपली. नक्कीच ती आपली कंप्लेंट करायला आली असणार. तरी संकेत तुला सांगत होतं पुढे पुढे करू नको म्हणून. कानपट फोडलं पाहिजे तुझं. माझ्याकडे प्लॅन आहे. काय? चला. अरे डेंजर आहे ती. चल आतमध्ये. अरे चिबड बिबड बोलते. मी सॉरी बोलतो ना. उडान टप्पू. नाही, ठीक आहे ना, चल ना. सॉरी तुझी आहे म्हणून ना, नाहीतर मग बघ. भूक लागली ना. चल. भूक लागली. आम्ही अरे आला तुम्ही. बसा. काय मामा, हे नेहमी हेच सोलत बसतात. हा अवधूत, आमच्या यांचा भाचा. आणि ही वैशालीची मैत्रीण. मैत्रीण आहे वैशालीची. मैत्रीण आहे वैशालीची मैत्रीण आहे. हो हो. हिचं नाव हर्षा. हर्षा नाव आहे हिचं. नाव आहे हर्षा. 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 कागदावर लिहून देऊ. तुम्हाला कसं काय कळलं? काय ते? नाही काय नाही. तुम्ही मस्त सोलता. तुमच्यात असं सोलतात? आमच्यात असं पण सोलतात. सोलू? नाही नको. काकी, मी येते. आईला जाऊन सांगते की शेंगा तुम्ही दिल्यात म्हणून. अगं पण नाश्ता तर करून जा. अहो, जेवण बनवलंय आईने. येते. बरं सावका जा. हा? हो हो. काय गरबा खेळायला? कप्पे चिबूड. वा, कशी आहेस? वैशालीच्या हाताला अजून पण सेम टेस्ट आहे. आज पोहे मी बनवलेत. तुमचीच पोरगी ती. मस्त आहे. काय काय? पोहे मस्त आहेत. पोहे मस्त आहेत. पोहे. मस्त मस्त करून सगळं फस्त करायचा विचार दिसतोय तुझा. हे हसायला काय आलं? मस्त आणि फस्त तुम्ही जुळवलात म्हणून हसलो. तू काय म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे कळलं नाही. 2-3 महिने झाले अमय गावाला नाही आलेला. तू एकटा झालायस. नाही नाही, अमयचं त्या गावात घर आहे म्हणून तो येतो. आणि अवधूतचा मामा मी तुझा मामा. मी आहे म्हणून तू येतोस मामाच्या गावाला. तू कशाला येतोयस? मी कशाला येतो? आता मलाच विचारतोयस? नाही नाही नाही, मी तेच सांगतोय मी कशाला येतो ते. मला तुमचं गाव खूप आवडलंय. म्हणजे खरं सांगायला गेलं तर तुमचं हे गाव आणि कोकण मला कळलंय आता. लिंबू ना. तुम्हाला पाहिजे? 5-6 भेटीमध्ये कोकण कळत नसतं रे. कोकण कळायला आहे ना आयुष्य जावं लागतं.
मग मी पण आयुष्यभर येईन या गावात. मी तर म्हणतो प्रत्येक महिन्याला येईन मी या गावात. तू का प्रत्येक महिन्याला गावाला येणार आहेस? हां, नाही म्हणजे तुझ्या गावात काय घर नाही ना, कोणी नातेवाईक आणि फातेवाईक तुझ्या गावात. तू कशाला येणार आहेस? अहो असं काय बोलताय? पाहुणा म्हणून आलाय तो. कधीतरी येतो मित्राच्या गावाला, तो पाहुणा असतो. सारखा सारखा येणाऱ्याला पाहुणा कसला म्हणायचा? हां, हे चाय टाक ग. खा पोहे खा. खातो. हे पोहे आवडले नसतील तर मग काय शाळा खाणार? नाही, नको. नको नको. हो तुम्ही जर घबरवतास पोरांना खाऊन तर घेऊ दे. खाऊ दे ना. विचारला आपला. अरे यार अवधूत यार, हे बिटर काका कॉलच उचलत नाहीयेत. अरे निदान त्या बुवाचा नंबर तरी द्यायचा ना यार. मला तर वाटतं ना ते टाळतात आपल्याला. आणि ते बोलले पण होते की ह्या सगळ्यात मी तुम्हाला काहीच मदत करणार नाही म्हणून. एकदा परत बघ. हा काय काय झालं? मिशन पौर्णिमेचा फेरा सक्सेसफुल झाला ना भाई. म्हणजे पेढे खा, पेढे खा ना, पेढे खा. पण झालंय काय? अरे पेढे खा ना, अरे तू पण खा ना. झालं काय ते सांगतो. आपल्याला 3 मोठ्या ऑर्डर आलेल्या आहेत. काय? तिप्पट 5 पट पैसा, पैसाच पैसा पैसा. भाई पेढे खा. दारू मागव, दारू मागव. काय दारू मागवतो भाई, दारू मागवतो. हॅलो काकी. हा एक मिनिट. हे संकेत, आईचा फोन आहे तुझ्या. आईला सांगायचं राहिलं. हा आई, अरे तुला फोन करणारच होतो. काय काय? संख्या, अरे काय झालं? संकेत बाबांचा ऍक्सिडेंट झाला. काय? तिकडे या वॉर्डला असेल का? हे संकेत, आई आई बाबांना बघ ना काही झालं. अरे त्याने ऑपरेशन थिएटर मध्ये. शांत राही, शांत बस 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 बस. काय नाही, काय नाही. बघूया आपण काहीतरी. काय काय झालं नेमकं? काय सांगू साहेब, फक्त 40च्या स्पीडनी गाडी चालवत होतो. अचानक गाडीचा टायर फुटला आणि गाडीवरचा कंट्रोलच सुटला. अहो पण तुम्हाला इतकं लागलं नाही, मग याच्या बाबांना कसं इतकं लागलं? काय माहिती साहेब, देवाचीच कृपा म्हणावी लागेल. आई शांत राहा तू. ऐक ना, हे बघ प्लीज रडू नको. आता ते ऑपरेशन होत आहे ना, हां काय ना काय मार्ग निघेल. रडू नकोस तू. ऐक, शांत राहा. डॉक्टर काय झालं नेमकं? आम्ही त्यांना वाचवलंय, पण त्यांचे दोन्ही पाय काढावे लागलेत. अरे देवा, आई काय झालं रे संकेत? अरे पाय नाही तर कसं होणार? आई थांब. आई काय रे? अरे ही गोष्ट जसं देते ना तसं काही ना काहीतरी घेते सुद्धा. हे अजून संकेतच्या लक्षात आले आणि तेव्हा कळेल ना, तेव्हा खूप मुश्किल झालेला असेल. पाय नाही तर कसं होणार? आई शांत हो. आई शांत हो. आई संख्या चहा. संख्या, कसला विचार करतोयस? आम्ही यार नेमकं काय लोचा झाला काय कळलंच नाही यार. नवीन गाडी होती, खास बाबांना येण्या जाण्यासाठी ड्रायव्हर पण ठेवला होता. इतकं सगळं करून पण
असं झालं यार सगळं. शांत हो यार संख्या. तुला एक सांगू, हे सगळं जे काय घडलंय ना ते तुझ्या पौर्णिमेच्या फेऱ्यामुळे घडलंय. विठ्ठल काकांनी काय सांगितलं होतं आपल्याला, ही गोष्ट जसं देते तसं काही ना काहीतरी घेते सुद्धा. अजूनपर्यंत वेळ नाही गेली बघ. मला सांग, तुझी इच्छा काय होती? की आपला बिझनेस ग्रो व्हावा, खूप पैसे कमवावे, बरोबर? आता तर आपल्याकडे 3 मोठ्या ऑर्डर्स आहेत. अरे अहो, तू मी मिळून आपण दिवस रात्र मेहनत करू ना आणि खूप पैसे कमवू, बिझनेस पण खूप मोठा करू. पण संख्या, हा विषय संपव ना यार प्लीज. आत्ता खरा विषय सुरू झाला. याच्या पुढे तू माझ्यासोबत तुझ्या गावी नाही आलास ना तरी चालेल. याच्या पुढे तुझ्या गावचा माझा फेरा फिक्स आहे. विठ्ठल काकांनी काय सांगितलं होतं आपल्याला, ही गोष्ट जसं देते तसं काही ना काहीतरी घेते सुद्धा. महेश, महेश कुठे गेलाय? मी त्याला आपला जुना पंप आणायला अमेयच्या घरी पाठवलाय. काय? महेशला अमेयच्या घरी पाठवला? अगं काय गरज होती तुला महेशला बाहेर पाठवायची? ओ थांबा थांबा, काय झालं काय? महेश, 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 बाबा, महेश, 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 विठ्ठल! विठ्ठल, माझ्यामुळे तुझ्याकडे पैसा आला आणि तू माझं घर सांभाळण्याची जबाबदारी नाकारलीस. पुन्हा जर काही चूक केलीस ना तर तुझ्या मुलाला कायमचा घेऊन जाईन. महेश, 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 महेश. तो नारायण भाऊ आहे, त्यांचे नंबर किंवा पत्ता काय असेल तर द्या, आम्ही स्वतः जातो तिथे. बघा, या विषयावर तुम्ही आता काहीही बोलू नका. अरे तुम्हाला काय वाटतं की तो फक्त पौर्णिमेला येतो म्हणून? त्याचा वावर सर्वत्र आहे. वैशाली आणि संख्याचं अफेअर आहे. काय सांगतोयस? हे माझ्यापासून कायला बोलस तू? खरं सांग. अरे तुला मी नंतर बघतो. तो संकेत कुठे आहे? संकेत कुठे आहे? संकेत!